नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। यापूर्वी कधीही हा आनंद अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताईंना मिळाला नाही, परंतु आता नक्कीच हे तुमच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणारी गोष्ट आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जी मदत केली गेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत माहिती बघायची आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना इथे काय वाटप केलेलं आहे किंवा कशी मदत केली आहे ही संपूर्ण माहिती पाहून घेऊया। तर हे कामठी जे गाव आहे तिथून ही आलेली माहिती आहे। सकाळ न्यूजपेपरमध्ये ही आलेली ऑफिशियल माहिती आहे। तर 6 वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी, तसेच गरोदर जे माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरवण्याचे मुख्य उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात जे 91 अंगणवाड्या कार्यरत आहेत। या अंगणवाडीत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना कामासाठी जाण्यास सोयीचे व्हावे या उद्देशाने कामठी शहरातील अंगणवाडी ताईंना गुरुवारी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आले आहे। तर अंगणवाडी सेविका जी आपल्याला मदत करतात ते प्रत्येक गावात आहेत। सेविका असो, मदतनीस ताई असो, त्यांची आपल्याला मदत होते। कोणतीही योजना नवीन येऊ द्या किंवा जी आईची काळजी असू दे किंवा बाळाची काळजी असू दे, नक्कीच आपल्याला हे मदत करत असतात। त्यासाठी नक्कीच हे अंगणवाडी ताईंना इथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत सायकल वितरण करण्यात आले आहे। तर या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडी ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले व दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडी ताईंच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत समस्त अंगणवाडी ताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठीचे आभार मानले। या प्रसंगी उपस्थित असलेले मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविका व मदतनीसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नक्कीच इथे अंगणवाडी ताई असो किंवा मदतनीस असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतात। गरोदर माता असो किंवा बालकांचे जे काही कुपोषण निर्मूलनासाठी योग्य प्रकारे आहाराचं आपल्याला सजेशन असू द्या किंवा वेळोवेळी जाऊन प्रत्येक घरात जाऊन मदत करणारे हे अंगणवाडी ताई किंवा ज्या मदतनीस आहेत ताई त्यासुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करत असतात। तर त्यांना सायकल वाटप करून नक्कीच इथे शासनाने मदत केली आहे व हे शासनाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। तर अशाच या माहितीला नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आनंदाची बातमी आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नोकरीची गरज असेल किंवा नवीन योजनेची माहिती पाहिजे असेल त्या ग्रुपवरती लिंक असते, ती लिंक तुम्हाला डायरेक्ट मोबाईलपर्यंत पोहोचून जाते। त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती, महत्त्वाची ज्या माहिती असतात, अपडेट्स असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचते। सो नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा।